काळाच्या पडद्याआड गेलेली अनेक व्यक्तिमत्वे असतात, पण काही अशी असतात जी काळाच्या छातीवर आपल्या स्वरांच्या सुवर्ण मुद्रा उमटवून जातात. ज्यांच्या एका तानेवर हजारो प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकायचा, ज्यांच्या आवाजातील आक्रमकता आणि लालित्य ऐकून प्रत्यक्ष बालगंधर्वांनी ज्यांच्या पायाखाली रुपयांच्या राशी ओतण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे मराठी संगीत रंगभूमीचे दैदिप्यमान नक्षत्र म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या या झंझावाती गायकीला आणि अलौकिक कारकिर्दीला दिलेली ही एक शब्दांजली. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. दिवंगत गायक, संगीतकार व नट पंडित दीनानाथ मंगेशकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा आढावा घेत त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत. दीनानाथजींचा जन्म 29 डिसेंबर 1900 रोजी गोव्यातील मंगेशी या निसर्गरम्य गावी झाला. त्यांचे वडील गणेश भट्ट अभिषेकी हे मंगेशी मंदिराचे पुजारी होते. संगीताचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्यांनी बाबा माशेलकर यांच्याकडे संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे ग्वाल्हेर घराण्याची तालीम आणि पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्यासारख्या दिग्गज गुरूंचा सहवास लाभल्याने त्यांच्या गायकीला एक वेगळीच धार आली. मंगेशी गावचे सुपुत्र म्हणून त्यांनी मंगेशकर हे आडनाव स्वीकारले, जे आज जागतिक स्तरावरील भारतीय संगीताची ओळख बनले आहे. दीनानाथजींची गायकी ही केवळ शास्त्रशुद्ध नव्हती, तर ती अत्यंत वेगवान, आक्रमक आणि पल्लेदार होती. त्यांच्या आवाजात एक प्रकारची वीज होती. किर्लोस्कर संगीत मंडळीतून आपल्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या दीनानाथांनी पुढे स्वतःची बलवंत संगीत मंडळी स्थापन केली. त्यांच्या गायकीत हुबेहूब हरकती आणि तानांची अशी काही नक्षी असायची की ऐकणारा भारावूनच जायचा. शास्त्रीय संगीताचा पाया आणि नाट्य संगीताचा कळस असा त्यांचा प्रवास होता. मराठी रंगभूमीच्या सुवर्ण काळात दीनानाथजींनी अनेक नाटके अजरामर केली. ज्योतिषशास्त्रावर त्यांचा विश्वास होता, त्यामुळे त्यांना 5 अक्षरी आणि 3ऱ्या अक्षरावर अनुस्वार असलेल्या नाटकांची नावे लाभदायी वाटत. त्यांची काही प्रमुख नाटके म्हणजे संगीत मानापमान, त्यातल्या धैर्यधराची भूमिका आणि त्यातली पदे आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. रणदुंदुभी या नाटकातील परवशता पाशदैवी सारखी वीररसाने परिपूर्ण पदे दीनानाथजींच्या आवाजात क्रांतीची धग निर्माण करायची. राजसन्यास व पुण्यप्रभाव, राम गणेश गडकरींच्या लेखणीला दीनानाथांच्या आवाजाची जोड मिळाल्याने ही नाटके लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. संन्यस्त खड्ग, वीर सावरकरांनी लिहिलेल्या या नाटकात दीनानाथजींनी आपल्या गायकीतून राष्ट्रभक्तीचा अंगार फुलवला. देशकंटक व रामराज्यवियोग या नाटकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची आणि गायकीची छाप सोडली. दीनानाथजींचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. 1930च्या दशकात त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी कलेशी तडजोड केली नाही. त्यांच्या निधनानंतर म्हणजेच 24 एप्रिल 1942 नंतर त्यांचा वारसा त्यांच्या मुलांनी म्हणजेच लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी केवळ जपला नाही, तर तो विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. लता हे नाव सुद्धा त्यांनी त्यांच्या एका नाटकातील पात्रावरून म्हणजेच लतिका या नावावरून आपल्या मुलीला दिले होते. थोडक्यात दीनानाथ मंगेशकर हे केवळ एक गायक किंवा नट नव्हते, तर ते मराठी संस्कृतीचा एक दैदिप्यमान इतिहास होते. अवघ्या 41 वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी जे कार्य केले ते शतकानुशतके कलाकारांना प्रेरणा देत राहील. मराठी संगीत नाटकाच्या आकाशात ते एक असा ध्रुवतारा आहेत ज्याचा प्रकाश कधीही मंदावणार नाही. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.